त्यांची 26 डिसेंबरला जी काही निर्घृण हत्या करण्यात आलेली होती, त्यानंतर पोलीस तपासामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे असं स्पष्ट झालं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 आरोपी आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांकडनं तपास त्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने आतापर्यंत झालेला आहे. परंतु जो फरारी आरोपी त्या ठिकाणी एक आहे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून, तर त्या फरारी आरोपीला आतापर्यंत अजून अटक केलेली नाही. तो फरारी आरोपी आजही जिल्हा परिषदच्या निवडणुकांचे उमेदवार ठरवत आहे, उमेदवारांना सगळ्यांना फोन करत आहे. तरी सुद्धा पोलिसांकडनं त्यांना आतापर्यंत अरेस्ट केलं जात नाही आणि आपण पाहतोय की त्या ठिकाणी सेशन कोर्टने त्याचा बेल सुद्धा रिजेक्ट केलेला आहे आणि कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं, हायकोर्टने सुद्धा परवा त्यांनी बेल टाकलेला होता, तो सुद्धा त्या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे आणि सस्पेक्टेड आरोपी आहे असं हायकोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. आणि म्हणून पोलिसांना आम्ही या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतोय की लवकरात लवकर या आरोपीला सुद्धा आपण अटक करावी, नाहीतर आज कालोखे परिवाराला न्याय मिळून द्यावा. कारण आतापर्यंत हा जो अन्यायकारक आपण जो पाहिला की अशी निर्घृण हत्या या खोपोली शहरामध्ये जी झालेली आहे, असं कधीच या मतदारसंघामध्ये घडलेलं नव्हतं. परंतु माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण तो आरोपी जलबंद करावा, नाहीतर आम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी कालोखे परिवारांना घेऊन खोपोली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषणला बसू आणि जोपर्यंत आरोपी अटक करत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी हलणार नाही आहोत.